आदरणीय पांडुरंग आंबुलगेकरजी यांच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो. माजी खासदार, माझे स्नेही डॉक्टर सुनील गायकवाडजी यांनी मला काही दिवसापूर्वी संपर्क केला आणि या कार्यक्रमाचं आयोजन ते आणि गायकवाड आंबुलगेकर कुटुंबीय करतायत आणि मी या प्रकाशन सोहळ्याला यावं त्यांनी विनंती केली. एखादा कार्यक्रम असला की ते आग्रहानं मला बोलावतात. अनेक कार्यक्रमाला येण्याची इच्छा असूनही यापूर्वी मला उपस्थित राहता आलं नाही याची कल्पना आपल्याला आहे. पण या कार्यक्रमाला मात्र उपस्थित राहण्याचा योग आला याचा मला मनस्वी आनंद आहे. गायकवाड कुटुंबीय आणि देशमुख कुटुंबीय यांचे संबंध हे अलीकडचे नाही आहेत, ते फार पूर्वीचे आहेत. मला आठवत आहे की डॉक्टर सुनील गायकवाड यांनी जेव्हा आपल्या विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्याकडे त्यांचं येणं जाणं असत. पत्रकार म्हणून पत्रकारिता जेव्हा त्यांनी सुरू केली त्याही वेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचे संबंध अगदी निकटचे राहिले. आणि आमच्याकडे काही सूर गवसत नाही म्हणून त्यांनी वेगळा मार्ग निवडला. तसा अनेकांनी आमच्याकडे सूर गवसत नाही म्हणून वेगळा मार्ग निवडलेला आहे. खरं म्हणजे मी येण्या अगोदर खेप येत होते आणि त्यांनी मला असं सांगितलं, म्हटलं की कार्यक्रम सुरू करा, कारण मी जेव्हा कार्यक्रमाला घरून निघण्यास घरातून बाहेर पडलो तेव्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची भेट बाबळगावलाच झाली आणि त्यांच्याबरोबर थोडासा वेळ चर्चेमध्ये गेला आणि म्हणून मला यायला थोडासा विलंब होत होता. म्हणून मी त्यांना कळवलं की कृपया आपण कार्यक्रम सुरू करा, मी पोहोचतच आहे.